नमस्कार. मुलांना घडवताना ह्या विचार शृंखलेचा चौथा भाग घेऊन आज मी आलीये. पहिल्या 3 भागांमध्ये आपण संस्कार ह्या विषयावरती बोललो. तसाच एक अतिशय महत्वाचा पैलू मुलांना घडवताना विचारात घेतला पाहिजे तो म्हणजे संवाद कौशल्य. मुलांशी सुसंवाद कसा साधता येईल त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण बोलण्याचा प्रयत्न करूया पुढच्या 5 भागांमध्ये. संवाद कौशल्य, पहिलं पुष्प, पहिलं पाऊल. एखाद्या डॉक्टरांकडे आपण गेलो की मला अशक्तपणा वाटतोय म्हणून आपण तक्रार घेऊन गेलो की डॉक्टर काय करतात तर ज्या पोषक तत्वांची आपल्यात न्यूनता आहे ती पोषक तत्व मिळतील अशी औषधं किंवा असा आहार ते आपल्याला घ्यायला सांगतात. गेल्या काही वर्षात मोबाईल किंवा इंटरनेटचा अतिवापर होतोय विद्यार्थी वर्गामध्ये. त्याचा उपयोगही आहे, पण त्यामुळे मुलांमध्ये खूप जास्त चंचलता आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतोय, अशी तक्रार शिक्षक आणि पालक वर्गाकडून सातत्याने ऐकू येते. कोविड काळात तर कळसच झाला म्हणजे अपरिहार्यच झालं ऑनलाईन शिक्षण आणि त्याचे फारच दूरगामी दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतायत, की मुलांची एक समजून घेण्याची कुवत किंवा एकंदरीत त्यांच्या सगळ्या आकलन शक्तीवरती जे झालेले आघात आहेत ते पुसून टाकायला शिक्षकांना फार जास्त त्रास होतोय, फार जास्त मेहनत घ्यावी लागते. यावर उपाय काय? जी चंचलता मुलांच्यात झालीये किंवा जे कॉन्सन्ट्रेशन त्यांचं कमी झालंय, ते कसं बरं आपल्याला पुसून काढता येईल किंवा कमी करता येईल? असा विचार करता तज्ञ शिक्षक म्हणतात, की मुलांच्या प्राथमिक संवाद कौशल्यात घट झाली. प्राथमिक संवाद कौशल्यात घट झाली आणि त्याचे हे सगळे परिणाम आहेत. आणि आत्ताच अजूनही खूप वेळ गेलेली नाहीये. आत्ता कुठे मोबाईल इंटरनेट युग सुरू झालंय 5-10 वर्ष झाली. त्या 5-10 वर्षामध्ये आपल्याला इतक्या गोष्टी दिसतायत तर अशाच पद्धतीने अजून पिढ्या 2 पिढ्या गेल्या तर माहिती नाही की पूर्वीच्या काळातलं पाठांतर किंवा इतर आकलन क्षमता जी मुलांची होती, बैठक होती, त्याचं काय होईल? तर अजूनही वेळ गेली नाहीये आणि आत्ताच यावर जर आपण ठोस उपाय केले नाहीत, हे संकट आपण समोर येत आहे त्याचा विचार करून, तर येणाऱ्या काळामध्ये त्याचे खूप दुष्परिणाम आपल्या समाजावर निश्चित दिसतील. संबंध समाजच ढासळल्यासारखा होऊ शकतो. ही कीड जी लागली मोबाईल आणि इंटरनेटची त्याच्या. हे टाळणं हे सुजाण नागरिक म्हणून आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. फक्त शाळांना, शैक्षणिक संघटनांना आणि शिक्षकांना जबाबदार धरून नाही चालणार. प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे, की आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या मुलांमध्ये दिसणारी ही चंचलता किंवा जे आपल्यामध्ये एक स्थैर्य होतं त्याचा अभाव, त्याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो. आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हे घडवून आणू शकतो. त्यासाठी फार काही वेगळं करायची पण गरज नाही. सगळ्यात आधी संवाद कौशल्य म्हणजे काय? ते बघूया आपण. संवाद कौशल्य कोणती असं जर म्हटलं तर खालच्या 4 पायऱ्यांमधून ती टप्प्याटप्प्याने वाढतात, टप्प्याटप्प्याने वृद्धिंगत होतात. पहिली पायरी, संवाद कौशल्यातली पहिली पायरी म्हणजे श्रवण. एखादी गोष्ट नीट ऐकता येणं. लक्ष असल्याशिवाय नीट ऐकले नाही जाणार. नीट ऐकता येणं आणि त्याचं रसग्रहण करता येणं म्हणजे कॉम्प्रिहेन्शन. हे सगळं जे आपण ऐकलं ते एक सूत्रबद्ध पद्धतीने आपल्या डोक्यामध्ये तो सगळा मेसेज बसणं. म्हणजेच जे ऐकलं त्यातला गोषवारा आपल्याला कळणं. पहिली पायरी नीट ऐकता येणं. दुसरी पायरी कथन. पहिली पायरी श्रवण, दुसरी पायरी कथन. जे कळलं ते तसंच्या तसं
किंवा सार रूपाने सांगता येणं, त्यातला कमीत कमी भाग गाळला जाऊन जास्तीत जास्त मेंदूमध्ये साठवणं आणि ते तसंच्या तसं परत सांगता येणं आणि ते सांगताना न अडखळता किंवा थोडं जास्त खुलवून सुद्धा सांगता येणं, ही पण एक कला मुलांच्यात आपण विकसित करू शकतो. सांगताना हावभाव विकसित होणं. जसं ऐकलं तसंच्या तसं सुद्धा कितीतरी मुलं गोष्ट तसेच हातवारे करून सांगतात किंवा स्वतःच काहीतरी घालून. म्हणजे दुसरी पायरी झाली कथन. श्रवण नीट ऐकता येणं. कथन जे ऐकलं ते अधिकाधिक मजकूर त्यातला न गाळता सांगता येणं. आणि तिसरं त्याच्या पुढची पायरी म्हणजे वाचन. की श्रवणामध्ये कसं झालं की दुसरा कोणीतरी आला, कोणीतरी बोललं आणि आपण ऐकलं. म्हणजे दुसऱ्या कोणाचा तरी सहभाग झाला. त्याच्या पुढची पायरी येते ते स्वयं अध्यापनाकडे नेणारी, ती म्हणजे वाचन. की आता माझा मीच आहे आणि हे पुस्तक आहे. कोणीतरी सांगितलेलं ऐकायची एकदा का सवय लागली की त्यापुढे तू नको सांगू, मला वाचायला दे, माझं मी वाचतो. म्हणजे वाचन व्यवस्थित ऐकण्याची सवय लागली की त्यापुढे आपण स्वतः एखादी बाब वाचून ती समजून घेता येणं आणि मग जे वाचलंय ते सांगता येणं. म्हणजे श्रवण कथन, मग नंतर वाचन कथन. जे वाचलं ते सांगितलं, जे ऐकलं ते सांगितलं. आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे लेखन. तोंडाने सांगणं आणि कागदावर उतरवणं ह्याच्यामध्ये फरक आहे. कागदावर उतरवण्यासाठी तुमचे विचार अधिक स्पष्ट आणि सॉर्टेड लागतात. कारण तोंडाने सांगताना आपण पटकन हे असं आधी नाही, आधी ते आहे आधी. पण लिहिताना तुम्हाला जर का खाडाखोडी न करता आणि एक सुसंबद्ध असं लिखाण करायचं असेल तर त्यासाठी वेगळ्या प्रकारची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह स्किल्स मुलांमध्ये यायला लागतात. त्यामुळे श्रवण कथन, वाचन कथन आणि मग लेखन. मग श्रवण कथन लेखन किंवा वाचन कथन लेखन ह्या संवाद कौशल्यातल्या पायऱ्या झाल्या की हे चारी गोष्टी ज्याला जमल्या त्याचे संवाद कौशल्य चांगली विकसित झाली असं आपण म्हणतो. आणि एक्झॅक्टली ह्याच गोष्टींचा अभाव आज आपल्याला कळतंय की आपल्या नवीन पिढीमध्ये आहेत. शांत बसून ऐकण्याचं त्यांच्यामध्ये स्थैर्य नाही. जे ऐकलं ते खूप प्रभावीपणे बोलता नाही येत, लिहिता पण येत नाहीत. सलग अर्धा 1 तास 2 तास जागेवरनं न हलता वाचता पण येत नाही. चुळबुळ लागते त्यांना. त्याच्यामुळे ही संवाद कौशल्य मुलांमध्ये विकसित होणं गरजेचं आहे. जर का आपल्याला मोबाईल इंटरनेटनी जे नुकसान होऊ घातलंय ह्या पिढीचं ते टाळायचं असेल तर. आणि त्याच्यामध्ये अजून एक मला भर घालावीशी वाटते ती म्हणजे पाठांतराची, स्मरण. म्हणजे कथनामध्ये स्मरण आलंच की श्रवण जे केलं त्याचं स्मरण असेल तरच कथन होईल. श्रवण जे केलं त्याचं स्मरण असेल तरच लेखन होईल. पण त्या व्यतिरिक्त पाठांतर की जे लोप पावत चाललंय आज आपलं, ते जर का आपल्याला ठेवायचं असेल, त्या आपल्या मेंदूची ती क्षमता जर आपल्याला लोप पावून द्यायची नसेल तर नवीन पिढीकडनं अधिकाधिक पाठांतर करून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे आपल्या घरातली लहान मुलं नकळत ही कौशल्य अवगत करत होती. तसं त्यांनी करणं अपेक्षित आहे की सहज आजी आजोबांनी आईबाबांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकणं, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आणि मग त्या तशाच्या तशा सांगणं, बडबड गीतं गाणी म्हणणं हे सहज होत होतं. एकेकाळी हा सहज संवाद साधण्यासाठी आई बाबांपेक्षा आजी आजोबा आजूबाजूला असत. आई बाबा आपापल्या, आई अगदी गृहिणी असली तरी ती घरकामामध्ये व्यस्त आहे, ती किती वेळ देऊ शकते. पण आजी मोकळी आहे ना, आजोबा मोकळे आहेत ना. आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी, गाणी ह्या सगळ्यांमधनं त्यांची ही कौशल्य विकसित होत आणि आजी आजोबांकडे वेळही आहे
त्यांनी जे अर्धं बोबडं अडखळत सांगितलेलं आहे ते ऐकण्यासाठी, ऐकता ऐकता त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी. पण आजचं चित्र बघा कसं झालंय, की आज सुशिक्षित समाजातली कित्येक ज्येष्ठ मंडळी जी अजूनही सक्षम आहेत, त्यांच्या 65 70 अगदी धडधाकट सक्षम आहेत. पण मुलं परदेशात आहेत, त्यामुळे नातवंडही परदेशात आहेत. त्यामुळे ही आजी आजोबा मंडळी या सहज प्रक्रियेला वंचित झाले. अगदी ओढून ताणून मग ते इंटरनेटवर स्काईपवरती त्या मुलांची गप्पा मारायच्या. पण त्यामुळे पुष्कळ वेळा ही जी सक्षम मंडळी आहेत ना, त्यांना करायला ठोस असं काही नाहीये. मोकळा वेळ आहे पण काय करावं ते कळत नाही. अशी त्यांची अवस्था आहे. तर त्याच्या उलट बाजूला आज जी मुलं इकडे आहेत, त्यांना त्यांचे आई-वडील अतिव्यस्त असल्याने कितीतरी लहान मुलं अशी आहेत, की त्यांना हे हे संस्कार द्यायला आई-वडिलांना वेळ नाही. आजी-आजोबा जवळपास नाही, कुठेतरी गावी आहेत. म्हणजे असे कितीतरी अनपेअर्ड आजी-आजोबा आणि नातवंड आज समाजात आपल्याला दिसतात. म्हणजे आजी-आजोबांना जाणवणारी पोकळी आणि लहानग्यांची अशी सहज संवादाची न भागणारी भूक, या परस्पर पूरक गरजा आहेत. अनपेअर्ड एलिमेंट्स आहेत. त्याला काही मध्यम मार्ग नाही का काढता येणार? अशा आजी-आजोबांना आणि छोट्या मंडळींना एकत्र नाही का आणता येणार? एक खूप नवीन वेगळा विचार आहे आणि तो सहज शक्य आहे. असे आजी-आजोबा आणि नातवंड मंडळी जर का एकत्र आली, तर प्रत्येक आजी-आजोबाला काही शाळेचे विषय नाही शिकवता येत. गणित, विज्ञान, समाजशास्त्र हे नाही शिकवता येणार. पण आपल्या जवळ राहणाऱ्या 2-5 बालगोपाळांना गोष्टी तर सांगता येतील. स्वतःच्या कामातले अनुभव तर सांगता येतील. ज्या आजीने आजोबांनी जिकडे काही काम केलंय, आपल्या बालपणीच्या आठवणी, मजा, मस्ती. आता माझी आई 88 वर्षाची आहे. ती तिच्या लहानपणीच्या मजा ज्या सांगते ना, त्या ऐकायला इतकी मजा वाटते ना, तर छोट्या-छोट्या मुलांना किती मजा वाटेल, की पूर्वीच्या काळी गावामध्ये असं होतं का? मुलं अशी वागायची का? त्यामुळे अशा गोष्टी शिकवायला आणि मुलांची गट्टी करायला काहीच कठीण नाही. त्याच्यातूनच त्यांचं संवाद कौशल्य विकसित होणार आहे, की आजीने सांगितलेला प्रसंग तू घरी जाऊन आईला सांग, बाबांना सांग. म्हणजे श्रवण झालं, स्मरण झालं, कथन झालं. आणि मग हळूहळू जमल्यास त्यांची पाठ्यपुस्तकं, छोटी-छोटी गोष्टीची पुस्तकं त्यांना वाचायला शिकवणं, की आता तुमचं तुम्ही वाचा. हा तुझा विषय काही मला येणार नाही, पण आता तुला ऐकायची सवय झाली ना, आता तू वाचायला शिक बरं हळूहळू. मी बसलोय बाजूला. बघू मला पण येतंय का? थोडंफार तर नक्कीच येईल की नाही? की जे आजी-आजोबा ज्यांनी नोकऱ्या केल्यात वर्षानुवर्ष त्यांना काही 2री, 3री, 4थीचा अभ्यास येणार नाही. मुलांबरोबर वाचता वाचता हळूहळू सहज येईल. थोडाफार येईल, कुठेतरी अडकेल. पण त्यांचं त्यांना वाचायला शिकवणं आणि आपलं आपण समजून घ्यायला शिकवणं, हे कुठचेही आजी-आजोबा करू शकतात. लहान वयातल्या 4थी-5वीच्या मुलांपर्यंत. आणि नाही आली एखादी गोष्ट तर बिघडलं कुठे? असं थोडंच का तिथे काही प्रेस्टिज इश्यू आहे? नाही आलं. एखाद्या विज्ञानातली संकल्पना नाही समजली, एखादं गणित नाही करता आलं अगदी, तरी त्यांचं त्यांना करायला शिकवायला आजी-आजोबांकडे तेवढी क्षमता आहे, तेवढा त्यांच्यामध्ये पेशन्स आहे. सुरुवात अगदी छोट्या-छोट्या गोष्टी, किस्से जसं मी म्हटलं तरी स्वतःच्या लहानपणातले, स्वतःच्या कामातले, कुठे कामाच्या अनुभवातले मजे-मजेचे किस्से, काही गंभीर किस्से सुद्धा सांगायचे. चुटकुले सांगा. जोक सांगा, मुलांची दोस्ती करायची आणि मग प्रत्येक मुलाला बोलतं करायचं, की आता तू सांग बघू मी काय बोललो ते. एकमेकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला शिकवायचं, की 5 मुलं असेल तर आता तो सांगतोय सगळ्यांनी ऐकायचंय. किंवा तुझ्या घरात काय झाली गंमत काल रात्री तू सांग बरं आम्हाला सगळ्यांना. काल रात्री आईने काय स्वयंपाक केला होता, सांग बरं आम्हाला सगळ्यांना. म्हणजे त्यांना हळूहळू सहभागी करून घ्यायचं. त्यांना त्यांच्या भाषेत बोलून द्यायचं. इथे उच्च-नीच काही नाही बघायचं. आजूबाजूची कोणीही मुलं, मग त्याच्यामध्ये आपल्याकडे काम करणाऱ्या मुलांची बाईची पण 1-2 मुलं असली तरी हरकत नाही ना. गोष्ट ऐकायला तर सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे हळूहळू त्यांच्या श्रवण आणि कथन क्षमतेत सुधारणा करणं.
वाटलं तर त्यांना प्रमाण भाषेत बोलायला सांगणं, नाहीतर त्यांची रांगडी भाषा गोड लागते कानाला, बोलेनात का? प्रत्येकाने थोडंच का प्रमाण भाषेत बोलायला पाहिजे? आणि मग त्यांना शाळेची पाठ्यपुस्तकं वाचायला शिकवणं, मग लिखाण, मग छोटे छोटे परिच्छेद, निबंध लिहायला शिकवणं, मग त्याच्यातल्या चुका सुधारणं, भाषिक ज्या आहेत त्या ऱ्हस्व दीर्घाच्या, वाक्याच्या रचनेच्या चुका मातृभाषेत लिहिणार का ते 4 ओळी 5 ओळी, आणि मग त्यांना मग तोच पॅरेग्राफ आपण त्याला इंग्लिशमध्ये लिहायला सांगू शकतो. की तू काल वाड्याकडे गेलास आणि घेऊन आलास ते लिही 5 ओळी, आणि मग आता ह्याच 5 ओळी तुला इंग्रजीत लिहिता येतात का बघूया बरं. असं जर घडवता आलं हळूहळू त्यांच्या कलांनी, आपण अभ्यास करतोय असं न वाटता आपण धमाल करायला एकत्र जमलो, मित्र आहेत, जसं खेळायला मुलं आनंदाने येतात की नाही खाली, तशा आनंदाने ते येतील जर का आपण तेवढ्या आजी आजोबांनी छान छान गोष्टी, भले आजी आजोबांनी वाचून सांगाव्यात कुठल्या तरी, की एखादी गोष्ट वाचली आज मी सांगेन मुलांना, तर मुलांच्या प्राथमिक संवाद कौशल्यात एक 3-4 महिन्यात 4-6 महिन्यात चांगली सुधारणा दिसून यायला हरकत नाही. शिक्षकांना शाळेत ह्या सगळ्या गोष्टी करायला नसतो वेळ. त्यांना त्यांच्या शाळेच्या ड्युटी इतक्या असतात, आणि एका वेळेस एक शिक्षक 40-50 विद्यार्थी समोर, त्यांना अमुक अमुक पोर्शन संपवणं, परीक्षेची तयारी करणं, त्यामुळे ह्या ज्या पेरिफेरल गोष्टी आहेत ते करायला शिक्षकाला शाळेच्या वेळात वेळ नाहीये. आणि शिक्षकेतर समाजाने जर उत्स्फूर्तपणे हे काम केलं, विशेषतः आजी आजोबांनी, की आम्हाला काही नाही आत्ता करायला, बरं निवृत्त आहोत, आमची गंगाजळी आहे, फार पैशांची अपेक्षा नाही, आमचं बरं चाललंय, दिवसाचे 2-3 तास जर असे गेले मुलांच्यात तर आम्हालाही विरंगुळा होईल, आम्हालाही मजा येईल, या उत्स्फूर्त भावनेने जर शिक्षकेतर समाजाने हे कार्य हाताशी घेतलं तर शिक्षक वर्गाला खूप मदत होईल, की मुलं व्यवस्थित न चुकता वाचायला लागली, शुद्ध लेखन त्यांना घालून त्यांच्या ऱ्हस्व दीर्घाच्या चुका कमी झाल्या, अगदी बेसिक गणितीय त्यांना क्रिया करता यायला लागल्या, आणि समाजाची जी घडी विस्कळीत होत चालली ना, ती पुन्हा व्यवस्थित होण्याकडे आपण एक पाऊल पुढं टाकू. पहिलं पाऊल ठरेल ते. निवृत्त मंडळी पुढाकार घेऊ शकतात. आणि त्याबरोबर काय होतं, की अगदी अभ्यासाबरोबर एखाद्या मुलामध्ये जर एखादी आपल्याला अनिष्ट सवय दिसली, अगदी धरून चाला की तो असं नाक व्हातडे तो रुमाल आणत नाही, तिथपासनं बाळा रुमाल ठेवायचा खिशात. अगदी छोट्या-छोट्या, किंवा वाईट बोलण्याची संगत असते. त्याला जर का तुम्ही सांगितलं की हां, असं नाही बोलायचं, तर आपण अभ्यासाबरोबर, गोष्टींबरोबर त्यांच्या इतर काही गोष्टी पण सुधारू शकतो. नकळत त्यांच्यावरती आपण चांगले संस्कार घडवू शकतो. जे आपण आधीच्या 3 भागात बोलतोय, की संस्कार म्हणजे काय आहे, की त्यांना वागून, दाखले देऊन हळू त्यांच्यावरती ते एक आपण आघातच, पण ते चांगले आघात करत जायचं. कधीतरी एखाद्या मुलाला गरज आहे, गरीब मुलगा आहे, त्याला गरज आहे, आपल्याकडे पैसे आहेत, तर त्याला काही आर्थिक मदत करणं, त्याच्या आईला सांगणं, त्याची शाळेची वह्या पुस्तकं आम्ही देऊ हां आणून. हे पण घडेल, म्हणजे एक एक कुटुंब तयार होईल, अतिशय जिव्हाळ्याचं कुटुंब तयार होऊ शकेल, आणि तो जो स्नेहबंध होतो ना मुलांचा, तो कायम राहतो. आणि मुलांनाही आई वडिलांना वेळ नाहीये, सगळे आई वडील म्हणतात क्वालिटी टाइम, पण आई वडिलांना वेळ नाहीये. मुलांनाही त्यांचा जो एक भावनिक कोंडमारा होतोय ना, तो त्यांनाही एक आउटलेट मिळेल, की आम्ही आमच्या आजी आजोबांशी बोलू शकतो, आणि आजी आजोबा इतके मॅच्युअर्ड आहेत की ते त्याचं गॉसिप नाही करणार. स्वाभाविकपणे ही प्रक्रिया घडून येऊ शकेल, त्यामध्ये मुलांची मानसिकता सुधारेल. मानसिकता सुधारली की आपोआप त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, चिकाटी, सगळ्या गोष्टी येतील. कारण ही जी चंचलता आहे ते मानसिक अस्थैर्यामुळे आहे, की आई वडिलांना पर्याय महागडी खेळणी नाहीयेत, पण आई वडील त्यांना महागडी खेळणी आणून त्यांना अजून अस्थिर बनवतात, की गप्प बसण्यासाठी त्याला मोबाईल ऍप उघडून देतात. त्याच्यामध्ये काय होतं, तो अजून चंचल होतोय मुलगा. तर एकतर मोठी मंडळी म्हणजे निवृत्त मंडळी व्हॉलंटरीली या कामात पुढाकार घेऊ शकतील. दुसरा एक वर्ग जो आज समाजात आहे, तो सुशिक्षित बेकारांचा आहे.
की शिक्षण घेतलेली आहेत पण पदव्या आहेत पण नोकऱ्या नाहीत. असे जर का काही सुशिक्षित बेरोजगार मंडळी त्यांनी सुद्धा फावल्या वेळात असे गट सुरू केले, भले थोडीशी फी घेऊन, तरी त्यांचाही उत्साह वाढेल ना, की थोडंसं तरी काहीतरी त्यांना पैसे मिळायला लागतील. त्याच्यातनं त्यांचा व्यवसायही सुरू होऊ शकतो, की हळूहळू त्यांचं जर शिक्षण आवडलं, शिकवणं आवडलं, तर ते शिकवू शकतात. आणि त्याहूनही जास्त एक सामाजिक मोठं आणि अत्यंत आवश्यक असं परिवर्तन. हे ही वेळ यायला हवी, लाट यायला हवी परिवर्तनाची. नाहीतर समाज कुठेतरी खाली 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 घसरत चाललाय. सगळ्यांना दिसतंय पण कोणी त्याच्यासाठी काहीही ठोस करत नाहीये. नुसतं पण बोलतो की कशी हल्लीची मुलं आहेत, आमच्या वेळी आम्ही कसे होतो. मग तुम्ही एक पाऊल जर उचललं, आपण म्हणतो तसं की सगळं जग साफ करणं शक्य नाही, आपल्या पुढचं अंगण साफ करा. तर मुलांमध्ये संवाद कौशल्य निर्माण करण्याकडे हे पहिलं पाऊल ठरेल. कोण कोण आजी आजोबा ऐकतायत माझं हे बोलणं? बघा ना, कोणी छोटी मंडळी दिसतायत का आजूबाजूला? गोष्टी ऐकायला उत्सुक, आणि तुम्हालाही एक वेंट मिळेल त्याच्यातनं. कारण आजी आजोबांनाही असं वाटत असतं ना हळूहळू की आम्हाला खूप येतंय पण ऐकायलाच कोणी नाही. तुम्हाला एक ऑडियन्स मिळेल, मुलांना एक आजी आजोबा मिळतील आणि समाजामध्ये एक वेगळी लाट सुरू होईल. संवाद कौशल्याकडचं हे पहिलं पाऊल ठरेल. पुढच्या भागात अजून बोलूया. नमस्कार.